मी आज बनवली दोडक्याची भाजी. तोंडाला पाणी सुटेल अशी दोडक्याची भाजी. नमस्कार माझ्या सगळ्यांना. आज आपण बनवत आहे दोडक्याची भाजी. दोडका ही अत्यंत हलकी पचायला सोपी पोषक अशी भाजी आहे. मी येथे 350 ग्रॅम दोडके घेतले आहे. दोडक्याचे मागचे पुढचे देठ कापून घ्यावेत. सोलंनी दोडक्याच्या वरील पूर्ण साल काढून टाकावे. दोडक्यामध्ये भरपूर फायबर असते. सर्व दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत. डाएट करणाऱ्या लोकांनी दोडक्याची भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे. सर्व दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत. आता आपण दोडका कापून घेऊ. दोडक्याचे 2 इंच तुकडे करून कापून घ्या. मसाला चांगला आत भरता येईल. सर्व दोडके असे कापून घ्या. सर्व दोडके कापून घेतलेले आहे. दोडक्यामध्ये चाकू आत टाकून हलक्या हाताने गोल गोल फिरवत त्याला होल करून घ्यावे. मसाला चांगला आत भरता येईल. दोडक्याचा जो आतला गर आहे तो आपण भाजीत टाकू. चाकू आत जाईल असा लहान साईजचा घ्यावा. चाकू आत टाकून हलक्या हाताने गोल गोल फिरवत आतला गर काढून टाकावा. असे सर्व दोडक्यांना होल करून घ्या. आत मसाला चांगला भरता येईल. सर्व दोडक्यांना होल करून तयार आहे. तुम्ही येथे बघू शकता. दोडक्यामधला जो गर आहे तो आपण भाजीत टाकू. मी येथे साहित्य घेतलेले आहे. 2 हिरवी मिरची, 10-12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, शेंगदाणे 60 ग्रॅम, सुकं खोबरं 20 ग्रॅम, तीळ 15 ग्रॅम, धनेपूड 1 चमचा, मीठ 1 चमचा, कोथिंबीर, लाल मिरची पावडर 1 चमचा, 1 कांदा. असे सर्व साहित्य मी भाजीसाठी घेतलेले आहे. चला तर मग आपण रेसिपी बनायला चालू करू. मी कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा बारीक चिरून घ्यावा. गॅस चालू करून कढईमध्ये चिरून घेतलेला कांदा टाका. लसूण पाकळ्या 10-12, हिरवी मिरची 2 चवीनुसार टाका. 2 छोटे चमचे तेल घालून भाजून घ्यावे. कांदा लालसर परतून घ्यावा. परतून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घेऊ. शेंगदाणे मी येथे 60 ग्रॅम घेतलेले आहे. शेंगदाणे भाजून घ्यावे. सुकं खोबरं, सतत काढून खमंग भाजून घ्यावे. सुकं खोबरं आणि शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात तीळ टाका. गॅस कमी आचेवर करून जिरं घाला. गॅस कमी आचेवर राहू द्यावा. गॅस बंद करून लाल मिरची पावडर, धनेपूड, हळद, सर्व मसाले थंड झाल्यावर मिक्सर भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्या. पाणी न टाकता बारीक करून घ्या. थोडा कोथिंबीर मिक्सर भांड्यामध्ये टाकून झाकण लावून बारीक करून घ्या. मसाला बारीक करून एका भांड्यात काढून घेऊ. मीठ 1 चमचा घाला. बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घाला. कोथिंबीर आणि मीठ घातल्यावर मसाला चांगला मिक्स करून घ्या.
असा मसाला तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता. एक एक दोडका घेऊन थोडा थोडा मसाला दोडक्याच्या होल केले त्यावर ठेवून एका बोटाने मसाला आत दाबून मसाला दोडक्यामध्ये भरून घ्यावा. दोन्ही साईडनी मसाले भरून घेऊ. तुम्ही बघू शकता मस्त मसाला भरून तयार आहे. सर्व दोडके मसाले भरून तयार आहे. थोडा मसाला उरला तो आपण भाजीत टाकू. गॅस चालू करून कढईमध्ये 30 ग्रॅम तेल टाकून गरम करून घ्या. गरम तेलात एक छोटा चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर मसाल्याने भरलेले एक एक दोडके तेलात टाका. एक एक तेलात सोडावे. सर्व मसाला भरलेली दोडके तेलात टाकलेली आहे. दोडक्यामधला जो गर काढून घेतला होता तो आपण भाजीत टाकू. झाकण ठेवून वाफ आणावी. झाकणावर पाणी टाकून घेऊ. गॅस कमी आचेवर राहू द्या. भाजी 7-8 मिनिटे शिजून घ्यावी. सात 8 मिनिट नंतर झाकण काढून घेऊ. भाजी वर खाली करून घेऊ. मसाला दोडके वर खाली करून घेऊ. परत एकदा झाकण ठेवून 5 मिनिट भाजी शिजून घ्या. गॅस कमी आचेवर राहू द्यावा. 5 मिनिट नंतर झाकण काढून घेऊ. आपले मसाला दोडके शिजले की नाही ते चेक करून पहा. भाजी शिजली आहे. उरलेला मसाला आपण भाजीत टाकू. एक चमचा गरम मसाला भाजीत घाला. चिरून घेतलेला कोथिंबीर भाजीत घाला. आपली भाजी मस्त तयार झाली आहे. रस्सा न करता अशी भाजी आपण पोळीसोबत खाऊ शकतो. मी भाजीत थोडा रस्सा पाहिजे असेल तर मी 2 वाटी पाणी गरम करून घेतले आहे. मिक्सर भांड्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून भाजीत टाकू. एक चमचा मीठ चवीनुसार घाला. भाजी मिक्स न करता परत झाकण ठेवून गॅस कमी आचेवर करून परत झाकण ठेवून भाजीला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तुम्ही बघू शकता मस्त मसाला दोडके भाजी शिजून तयार आहे. अशी भाजी पोळीसोबत खाऊ शकता. तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी बनवून तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. थँक यू.